नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोलीतील गुन्हेगारी टोळीवर मोका लावा. हातकणंगले तालुक्यातील शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे विस्तारलेल्या शिरोली पुलाची गावावर सध्या एका कुख्यात गुन्हेगारी टोळीचे सावट असून अंमली पदार्थाची विक्री, जीवघेणे हल्ले आणि दहशत पसरवणाऱ्या या टोळीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केले असून पोलीस प्रशासनाने या टोळीवर थेट मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिरोली गावाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि आमदार अमल महाडिक, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शिरोली इथल्या विलासनगर परिसरात सक्रिय असलेल्या या टोळीने एका समांतर गुन्हेगारी विश्व तयार केले आहे. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्त असल्याने या टोळीला पोलिसांच्या कायद्याचा धाक उरलेला नाही असे चित्र सध्या दिसत आहे. या टोळीने गेल्या 5 ते 7 वर्षात अनेक गुन्हे केले असून त्यांच्या दहशतीमुळे अनेकदा तक्रारीही नोंदवल्या जात नसल्याचे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या टोळीने परिसरात गांजा आणि अंमली पदार्थाची विक्री करून तरुणाईला व्यसनाधीन केले जात आहे. बिलाच्या कारणावरून हॉटेल मालकांना मारहाण करणे आणि परिसरात दहशत निर्माण करणे नित्याचे झाले आहे. शिरोलीतील कंपनी मालक आणि इतर नागरिकांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणे हल्ले करणे तसेच आदमापूर इथल्या गोळीबार प्रकरणातही या टोळीची संशयास्पद भूमिका समोर आली आहे. तर पेठ वडगाव इथल्या ऋत्विक जाधव प्रकरणातून टोळीच्या क्रूरतेची सीमा दिसून येते. मुलाला मारहाण करून त्याचे अपहरण करणे आणि कुटुंबियांना जिल्हा सोडण्याची धमकी देणे यावरून टोळीचा माज वाढल्याचे स्पष्ट होते. ही टोळी जामिनावर बाहेर येताच पुन्हा गुन्हेगारी सुरू करते. त्यामुळे या टोळीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही टोळी गजाआड जात नाही तोपर्यंत गाव शांत बसणार नाही. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास शिरोली गावातील महिला, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक यांच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा तसेच राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, उपसरपंच विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, दीपक रानमाळे, राजेश पाटील, धनाजी पाटील, सतीश पाटील, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, दीपक यादव, संजय पाटील, धीरज पाटील, अर्जुन चौगले, प्रशांत कागले, रामचंद्र बुडकर, उत्तम पाटील, विनायक यादव, राहुल आष्टकर, संदीप तानवडे, सचिन गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.